महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना महानगरपालिका हायटेक यंत्रप्रणालीने सज्ज, शहर धूळमुक्त होणार। जालना शहर महानगरपालिकेला शासनातर्फे शहर स्वच्छता आणि धूळ नियंत्रणासाठी मोठी मदत मिळाली आहे। महानगरपालिकेला 3 धूळ ओढणाऱ्या मशीन, 1 बुलडोझर आणि 2 घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या सर्व यंत्रसामग्रीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सभापती, उपसभापती तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। या नव्या सुविधांमुळे शहरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखली जाईल आणि नागरिकांना धुळीच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे। जालना शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। बैठक होती, अर्थसंकल्पीय नियोजनाच्या अनुषंगाने बैठक झाली। काय आहे, काय दुरुस्त्या सांगितल्यात आणि कितीचा अर्थसंकल्प तयार करणार आहे? आज महापालिकेच्या नियमानुसार माननीय आयुक्त स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करत असतात, त्याप्रमाणे त्यांनी तो नियमाप्रमाणे सादर केला। अर्थसंकल्पावर डिटेल चर्चा झाली आणि ज्या हेडमध्ये ज्या समजा आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्यावर पैसे कमी ठेवले होते बजेटमध्ये, सूचना सगळ्यांच्या घेतल्या त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये सगळ्या सदस्याचे म्हणणं ऐकून किंवा त्यांची लेखी सूचना घेऊन त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जे बदल करता येईल ते करून येणाऱ्या आता जी येणारी जनरल बॉडी असेल त्याच्यासमोर अर्थसंकल्प सादर। किती कोटीचा अर्थसंकल्प होता आणि सुधारणा होणार तो किती कोटीपर्यंत जातो? साधारण अर्थसंकल्प हा झालेला 435 कोटीचा अर्थसंकल्प होता, 463 कोटीचा अर्थसंकल्प होता आणि 2,05,000 शेतीचा अंदाजपत्रक त्यांनी सादर केलेलं आहे। आता याच्यामध्ये जे सूचना होतील तर साधारणतः त्याच्यामध्ये 5-50 कोटीचे जे समजा आता टॅक्स आपला किंवा आता आपण म्हणजे लावलेलंच नाही आहे ते असेसमेंट यावर्षी होणार आहे, तो यांनी गृहीतच धरणार आहे। जसं थर्ड पेजची आपली MIDC आहे, MIDC थर्ड पेजला फक्त 1-2 कंपन्या लागणार आहे, तर जवळपास 50-60 कंपन्या सुरू झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रेसिडेन्शियल कमर्शियलमध्ये हे लोकांनी करून घेतलेलं आहे। त्याप्रमाणे आपल्या टाऊन हॉलचा समजा आपला तिथला एक वाद आहे, ते सगळे विशिष्ट सगळ्या गोष्टीवर काम करून त्याचं आर्थिक स्त्रोत एक वसुली करून घेणार आणि त्या वसुलीच्या बेसवर आपण आणखी 50 ते 60 कोटीची त्याच्यामध्ये वाढ निश्चित। स्वच्छता आणि आरोग्य या 2 बाबींवर तुम्ही चर्चा झाली म्हणताय, कितीचा नियोजन केलं गेलं या 2 बाबींसाठी आणि किती वाढीव नियोजन केलं गेलं? स्वच्छतासाठी सध्या यावेळेस ठेवले होते 34 कोटी रुपये, परंतु आम्ही त्याच्यामध्ये साधारणतः 10 कोटीची वाढ त्याच्यामध्ये आवश्यक आहे। कारण येणारा जो जालना शहर हे स्वच्छ करत असेल तर स्वच्छतेचा निधी फार महत्त्वाचा आहे, त्यासाठी लागणार म्हणजे मॅनपॉवर लागणार आहे। सर्वे करून प्रत्येक ठिकाणी जर समजा आपल्याला सेग्रिगेशन करायचं, दोन्ही गोष्टीचं समजा आता ओला कचरा, सुका कचरा वेगळा करायचा, त्यानुसार त्या घंटागाड्या आहेत, त्या घंटागाड्याचं हे करताना ते 2-2 मदतीस त्याच्यामध्ये ठेवायचं असं याच्यावर आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा घ्यायचा, जेणेकरून ते त्याचं सेग्रिगेशन करायला जास्त काही त्रास होणार नाही। आणि अशा पद्धतीने जालना शहरात जे समजा एवढी घंटागाडीची वाढ करता येईल, स्वच्छतेचा अवेअरनेस नागरिकांमध्ये करण्याचा याचा आम्ही नागरिकांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा आणि दर आठवड्याला आता आम्ही जो स्वच्छतेचा मोहीम राबवत आहोत त्याप्रमाणे नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन वेळोवेळी घंटागाडीमध्ये सुद्धा सुका कचरा टाकावा, पाण्यात टाकावा, ओला कचरा ओल्या गाडी टाकावा। आणि यासाठी आता कमीत कमी साधारण महिनाभर त्याला विषय लागत निविदा प्रक्रिया आता मागितलेली, निविदा पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने जालना शहरामध्ये आपण उचलणार। आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासाठी काय नियोजन केलं गेलं आहे? आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासाठी जवळपास आपण बघितलं तर नेहमी तूट असते, कारण उत्पन्न होतं 3 कोटीचं आणि खर्च राहतो 10 कोटीचा, परंतु ही मूलभूत सुविधा नागरिकांना देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण सुद्धा आम्ही येतं 10 कोटी त्याच्यामध्ये जसे आवश्यक असणार आहे त्या पद्धतीने त्याच्यात पण वाढ करणार आहे। आणि येणाऱ्या काळात आता ते समजा माननीय रावसाहेब पाटील दादा यांनी जो निधी आणला होता सर्वांच्या सहकार्यानं, मान्य कैलासाहेब कोणटर असेल, शुभमनरावजी गोणीकर, त्याचप्रमाणे आमचे संतोषभाऊ दानवे, नारायणभाऊ कुचे, भास्करराव दानवे यांनी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेता असताना जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला होता पाण्यासाठी आणि त्यानंतर जेव्हा ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम माननीय रावसाहेब पाटील दादा यांनी मुंबईला बैठक घेऊन जालन्यासाठी विशेष निधी मंजूर केला। कारण जालन्यामध्ये जायकवाडीला पाणी, घाणेवाडीला पाणी, परंतु समस्या अशी की आपल्याकडे फिल्टर मीडियाचे 15 ते 16 MLDच्या वर आपण फिल्टर पाणी होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जालना शहराला पाणी द्यायला आपली 60 MLDची आपल्याला गरज आहे, परंतु ते न केल्यामुळे आपल्याला आज आपण 7 दिवसाला पाणी देतो। पण येणाऱ्या काळामध्ये आपलं एक तर लाईट बिल वाचणार आहे, सोलारचं काम जवळपास पुन्हा तोकडा आलेलं आहे, 2 कोटी रुपयाची बचत आपली त्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे आपल्याला, म्हणजे जवळपास 20-25 कोटीची आपल्याला वार्षिक बचत त्याच्यात होणार आहे।
आणि अशामुळे त्या पद्धतीनं येणाऱ्या 6 महिन्यात हे सगळे काम पूर्ण झाले की निश्चित नागरिकांना 1 दिवस आड पाणी आपण जालना नगर महापालिकेतर्फे देणार आहोत. आरोग्यासाठी काय तरतूद करण्यात आली? आरोग्यासाठी पण ज्या पद्धतीनं समजा आरोग्याचं आहे तसं तर केंद्राची पण भरपूर योजना महापालिकेला लागू आहे, भरपूर निधी येतो, ते राज्य शासनाचा निधी आहे. त्याचप्रमाणे आता ज्या सूचना येतील तर शिक्षण आणि आरोग्याला त्या मानानं पैसे कमी ठेवले होते त्यांच्याकडे, तर मी त्याच्यामध्ये आता नियमाप्रमाणे किती वाढ करता येईल आणि आवश्यकता किती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा एक 5-25 कोटीची वाढ आणली. सर्वात जास्त तरतूद कशासाठी करायचं? सगळ्यात जास्त तरतूद ही आमची मेन आमचा भर आहे शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठा, ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मिळाल्या पाहिजे. कारण बाकीचे रस्ते, रोड, नाले तर ह्या होत राहते, ही निरंतर प्रक्रिया आहे आणि याच्यासाठी शासन पण वेगवेगळ्या हेडमधून DPCच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या याच्यातून असेल आपल्याला निधी प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या शिक्षण, आरोग्य, शिक्षणाला पण महत्त्व आहे. कारण आपले आता माननीय आयुक्त आल्यापासून त्यांनी पण साध्या म्हणजे शिक्षणाला याला सेमी इंग्लिशला प्रत्येक शाळेत परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं जे स्लम एरिया असेल, गोरगरीब विद्यार्थी असतात यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण तिथं आपण देणार आहोत. कारण माननीय आयुक्त मॅडमनं बघितली होती आपली मुक्तेश्वरची शाळा, त्यांनी सांगितलं ह्या धर्तीवर आपल्या सगळ्या शाळा आता तयार करायच्या आणि त्या पद्धतीने त्यांनी सूचनासुद्धा केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षणासुद्धा चांगलं महत्त्व जाणं शहरामध्ये गोरगरिबीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. शेवटचा प्रश्न, आज या ठिकाणी काही वाहनांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. किती कोटींची वाहनं खरेदी केलेली आहे आणि कशा प्रकारचा वापर होईल? कोणतीची वाहनं? आता 2 जे वाहने आलेले त्यात आपल्याला डायरेक्ट म्हणजे संस्था आहे ती त्यांनी दिलेले आणि 3 आपल्याला राज्य शासनाच्या निधीमधून प्राप्त झाले. त्याचं आता हे अगोदर आलेलं त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल म्हणजे अमाऊंट माहिती नाही मला, पण 3 गाड्या आपल्याला त्या मोठ्यासुद्धा आलेल्या आहेत आपल्याला. याचा उपयोग कशासाठी केला? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.